जय जय रामकृष्ण हरी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ओम साईराम. दर्शक हो, बोलता बोलता आपण ज्ञानेश्वरीच्या अंतिम म्हणजे 18व्या अध्यायाकडे आलेलो आहोत, ज्या अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. ज्ञानेश्वरीचे हे सगळे अध्याय आपल्या आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या यूट्यूब चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये आपल्याला हे सगळेच भाग बघायला मिळणार आहेत. आणि अर्थातच या भागाचं नुसतंच पठण मनन नाही करायचं, ऐकायचे नाही, तर तसं वागण्याचं प्रयत्न करायचं. आणि आज आपण हा जो अध्याय पाहतो याचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. हा नुसता अध्याय नाही आहे बरं का, तर हा संपूर्ण भगवद्गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचं सार आहे. एखाद्या भव्य मंदिराच्या कळसावर जसा सुवर्ण कळश बसवला जातो ना, त्याचप्रमाणे हा अध्याय संपूर्ण ज्ञानेश्वरीचा सुवर्ण कलश आहे. आतापर्यंत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यानयोग, प्रकृती पुरुष, त्रिगुण, श्रद्धा, दैवी आणि असुरी संपत्ती, क्षेत्र, क्षेत्रज्ञ अशा अनेक विषयाचं सखोल ज्ञान दिलं. आता अर्जुनाच्या मनामध्ये शेवटचा प्रश्न विचारतो आणि तो भगवंताला विचारतो की हे प्रभू, संन्यास म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय? अनेक जण या दोन्ही शब्दांचा एकच अर्थ घेतात, पण त्यामध्ये नेमका फरक काय? आणि हा प्रश्न मला वाटतं अर्जुनाचाच नाही, तर आजकाल प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे. अनेकांना वाटतं की अध्यात्म म्हणजे संसार सोडणं, घर सोडणं, पैसा सोडणं, कुटुंब सोडणं, जबाबदाऱ्या सोडणं आणि जंगलात निघून जाणं. जंगलात तरी कुठं राहिली जातात. पण भगवान श्रीकृष्ण सांगतात की संसार सोडायचा नाही, संसारातली आसक्ती सोडायची. आणि हे वाक्य जरी समजलं तरी अर्धी ज्ञानेश्वरी समजली असं म्हणायला हरकत नाही. भगवान सांगतात की कामना, लोभ आणि स्वार्थासाठी केलेल्या कर्माचा त्याग म्हणजे संन्यास. आणि कर्तव्य म्हणून कर्म करताना त्याच्या फळाच्या अपेक्षा सोडणं म्हणजे पण त्याग. म्हणजे कर्म सोडायचं आहे का? तर नाही. कर्मामागचा अहंकार आणि अपेक्षा सोडायच्या. एखादा डॉक्टर रुग्णावर उपचार करतो, शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो, शेतकरी शेती करतो, व्यापारी व्यापार करतो, आई आपल्या लेकरा बाळांचं संगोपन करते, वडील आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतात. काय आहे ही सगळी कर्तव्य आहे. आता ही सोडणं म्हणजे अध्यात्म नाही. ही प्रामाणिकपणे करत राहणं आणि त्यामागं मीच सर्व काही करतो हा अहंकार न ठेवणं, हा खरा त्याग आहे. भगवान पुढे सांगतात की यज्ञ, दान, तप ही 3 कर्म कधीही सोडू नये. यज्ञ म्हणजे केवळ अग्निहोत्र नाही बरं का. समाजासाठी, राष्ट्रासाठी, कुटुंबासाठी आणि ईश्वरासाठी निस्वार्थी भावनेनं केलेलं प्रत्येक कार्य हे यज्ञच आहे. दान म्हणजे फक्त पैशाचंच दान नाही बरं का. ज्ञानदान, अन्नदान, रक्तदान, वेळेचं दान, एखाद्याला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवणं, अभयदान, एखाद्याच्या डोळ्यातले अश्रू पुसणं, ही दानच आहे. तप म्हणजे जंगलात जाऊन कठोर साधना करणं एवढंच नाही बरं का. आपल्या वाणीवर संयम ठेवणं, रागावर नियंत्रण ठेवणं, सत्य बोलणं, आईवडिलांचा आदर करणं, प्रामाणिकपणे काम करणं, मनाला शिस्त लावणं, हे खरं तप आहे. आणि हे जर तुम्ही करत असाल तर तुम्ही खरे संन्यासी आहात. तुम्हाला कोणतंही वेगळं काही कर्म करायची गरज नाही. आणि ही कर्म जेव्हा तुम्ही मनापासून करता तर ती कधी सोडू नये. भगवंत त्यागाचे 3 प्रकार सांगतात. अज्ञानामुळे, आळसामुळे किंवा जबाबदारी टाळण्यासाठी जो माणूस आपले कर्तव्य सोडून देतो ना, तो तामस त्याग करतो. कष्ट होतील, त्रास होईल, अपयश येईल म्हणून जो काम टाळतो तो राजस त्याग करतो. पण जो माणूस कर्तव्य म्हणून पूर्ण प्रामाणिकपणे कर्म करतो आणि त्याच्या बदल्यात काही अपेक्षा ठेवत नाही, तो सात्विक त्याग करतो. संत ज्ञानेश्वर माऊली ही गोष्ट अतिशय सुंदर उदाहरणाने समजून सांगतात. सूर्य रोज उगवतो, तो जगाला प्रकाश देतो, पण कधी म्हणतो का माझा सत्कार करा? नदी वाहते, लाखो लोकांची तहान भागवते, शेती हिरवीगार करते, पण मोबदला मागते का? झाडही आयुष्यभर फळं देतं, फुलं देतं, सावली देतं, पण स्वतःसाठी काहीही ठेवत नाही. निसर्ग आपल्याला शिकवतो की कर्तव्य करत राहा, पण त्याचा अहंकार बाळगू नका. आपल्या जीवनातलं बहुतांश दुःख जे आहे ना, ते मी केलं, माझ्यामुळे झालं, माझंच ऐकलं पाहिजे, मलाच यश मिळालं पाहिजे, मलाच मान मिळाला पाहिजे, मी 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 आणि मी, या अहंकारातूनच निर्माण होतो. आणि जिथं अहंकार संपतो आणि तिथेच खरा आनंद सुरू होतो. भगवान पुढे आणखीन एक गूढ सत्य सांगतात की कोणतंही कर्म घडण्यासाठी 5 कारणं असतात बघा. पहिलं म्हणजे शरीर, दुसरे कर्ता, तिसरे इंद्रिय आणि चौथा प्रयत्न आणि 5वी दैवी शक्ती आणि ईश्वराची कृपा. आणि या 5 गोष्टी एकत्र आल्या तर कोणतंही कार्य पूर्ण होतं. म्हणून सर्व मीच केलं असं म्हणणं अज्ञान आहे. ज्ञान प्राप्त झालेला माणूस नेहमी नम्र असतो, तो डाऊन टू अर्थ असतो. त्याला माहिती असतं की मी फक्त एक निमित्त आहे, खरा करता परमेश्वर आहे.
आणि म्हणून तो यश आलं तरी गर्व करत नाही आणि अपयश आलं तरी खचत नाही. आणि अशा निष्काम कर्मयोग्याला कर्मबंधन लागत नाही. तो संसारात राहतो, सर्व कर्तव्य करतो, पण कमळाच्या पानाप्रमाणे अलिप्त राहतो. पाण्यात राहूनही कमळाचं पान जसं भिजत नाही, तसंच ज्ञानी पुरुष कर्म करत असूनही कर्माच्या बंधनात अडकत नाही. आणि हाच 18व्या अध्यायाचा अत्यंत सुंदर आणि जीवन बदलून टाकणारा संदेश आहे असं मला वाटतं. भगवान श्रीकृष्ण आता अर्जुनाला सांगतात की या संपूर्ण विश्वात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टींवरती 3 गुणांचा प्रभाव पडतो, सत्व, रज आणि तम. त्यामुळे ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती आणि सुख यांचेही हेच 3 प्रकार होतात. एखाद्या माणसाचं जीवन कसं घडतं, त्याचे निर्णय कसे असतात, त्याचं यश अपयश कशावर अवलंबून असतं, हे समजून घ्यायचं असेल तर या त्रिगुणांचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. भगवान प्रथम या ज्ञानाचे 3 प्रकार सांगतात. जे ज्ञान सर्व प्राणी मात्रांमध्ये एकच परमात्मा पाहते, जातीपातीचा, श्रीमंती गरिबीचा, उच्च नीचपणाचा भेद करत नाही, सर्वांमध्ये एकच चैतन्य आहे असे मानते, ते सात्विक ज्ञान. अशा माणसाच्या मनात कधीही द्वेष राहत नाही, अहंकार राहत नाही, मत्सर राहत नाही. तो सर्वांची प्रेमाने वागतो. त्याला सगळी माणसं लेकरं वाटतात, आपल्या मुलासारखी वाटतात. राजस्थान मात्र प्रत्येक ठिकाणी भेद पाहतो. हा आपला, तो परका, हा मोठा, तो लहान, तो श्रीमंत, तो गरीब, हा माझा धर्म, तो त्याचा धर्म, असे सतत भेद निर्माण करणारं ज्ञान जे असतं ते राजसी असतं. आणि तामसी ज्ञान म्हणजे सत्य असत्याचा विचार न करता अंधश्रद्धा, हट्टीपणा, अज्ञान आणि चुकीच्या गोष्टींना सत्य मानणं. यानंतर भगवान कर्माचे 3 प्रकार सांगतात. जे कर्म कर्तव्य आणि निष्काम भावनेनं, द्वेष न करता, फळाची अपेक्षा न ठेवता केलं जातं ते सात्विक कर्म. जे कर्म केवळ प्रसिद्धी, पैसा आणि सत्ता किंवा स्वार्थासाठी केलं जातं ते राजस कर्म. आणि जे कर्म विचार न करता दुसऱ्याला त्रास देण्यासाठी हिंसक आणि चुकीच्या पद्धतीने पापाला कारणीभूत ठरतं ते तामस कर्म, तामस कर्म. पुढे भगवान कर्त्याचं स्वरूप सांगतात. सात्विक कर्ता शांत, संयमी, धैर्यवान, नम्र आणि अहंकार रहित आणि यशा अपयशात समभाव ठेवणारा असतो. त्याला स्वतःचा मोठेपणा दाखवायचा नसतो. तो काम करतो, प्रसिद्धीच्या मागे धावत नाही. राजस कर्ता मात्र सतत स्वतःची स्तुती व्हावी अशी अपेक्षा ठेवतो. त्याला लोकांनी कौतुक करावं, सन्मान करावं, त्याचं नाव व्हावं असं वाटतं. यश मिळालं तर गर्व करतो आणि अपयश मिळालं तर खचून जातो. तामस करता आळशी, उद्धट, निष्काळजी, कपटी, रागीट आणि इतरांना दोष देणारा असतो. हा कधी स्वतःच्या चुका मान्य करत नाही. याच पद्धतीने भगवंत बुद्धीचेही 3 प्रकार सांगतात. सात्विक बुद्धी योग्य अयोग्य, धर्म अधर्म, कर्तव्य अकर्तव्य, बंधन आणि मुक्ती याचा निर्णय घेते. तर राजस बुद्धी गोंधळलेली असते. तिला योग्य काय आणि अयोग्य काय हे कळतच नाही. ती परिस्थितीनुसार बदलत राहते. तर तामस बुद्धी ही अधर्मालाच धर्म समजते, चुकीलाच बरोबर मानते आणि सत्यापासून दूर नेत राहते. यानंतर धृती म्हणजे मनाची स्थिरता समजावून सांगितली भगवान. सात्विक जी धृती असलेला माणूस हा कितीही संकट, अपयश आणि अडचणी आल्या तरी आपल्या ध्येयापासून ढळत नाही. राजस धृती माणसाला फक्त धन, सुख, सत्ता आणि इच्छापूर्तीमध्ये अडकवते. तर तामस धृती माणसाला आळशी, भीती, चिंता, दुःख आणि नैराश्यामध्ये अडकवून ठेवते. आणि अशाच प्रकारे भगवान सुखाचे पण 3 प्रकार सांगतात. जसं की सात्विक सुख सुरुवातीला कडू वाटतं पण शेवटी अमृतासारखं गोड असतं. अभ्यास असेल, साधना असेल, व्यायाम असेल, संयम असेल, प्रामाणिकपणा असेल, सत्य असेल आणि शिस्त, या सगळ्याचे मार्ग सुरुवातीला कठीण वाटतात, पण यापासून मिळणारा आनंद हा शेवटी कायमचाच असतो. राजस सुख सुरुवातीला अतिशय गोड वाटतं पण शेवटी दुःख देतं. विषय भोग, जसं व्यसन, अति पैसा, अति अहंकार, अति प्रसिद्धी, यामध्ये सुरुवातीला खूप आनंद वाटतो पण नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात. तामस सुख म्हणजे काय? आळशीपणा, झोप, निष्क्रियता, दारू पिणं, व्यसन करणं, अज्ञान, यामध्ये मिळणारं खोटं सुख जे माणसाला अधोगतीकडे घेऊन जातं. आणि माऊली या सर्व उदाहरणामधून एकच गोष्ट सांगतात की माणसानं सतत स्वतःकडे पाहिलं पाहिजे. माझं ज्ञान कोणत्या प्रकारचं आहे, माझं कर्म कसं आहे, माझी बुद्धी, माझी वृत्ती, माझी धृती, माझं सुख कोणत्या गुणावर आधारलेलं आहे. आणि हा आत्मपरीक्षणाचा जो क्षण असतो ना, ती खऱ्या अध्यात्माची सुरुवात आहे असं मला वाटतं. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जो माणूस सात्विकतेचा स्वीकार करतो तो हळूहळू आत्मज्ञानाकडे, भक्तीकडे आणि शेवटी मोक्षाकडे प्रवास करू लागतो.
म्हणूनच प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये सत्वगुण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या अध्यायाच्या सर्वात महत्वाच्या भागामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाचं अंतिम तत्वज्ञान सांगितलं. असं ते म्हणतात की प्रत्येक माणसाने आपला स्वतःचा स्वभाव ओळखून आपलं कर्तव्य प्रामाणिकपणाने पार पाडलं पाहिजे. दुसऱ्याचं काम कितीही मोठं आणि कितीही आकर्षक वाटलं तरी ते करण्यापेक्षा स्वतःचं कर्तव्य अपूर्ण असलं तरी तेच श्रेष्ठ आहे. कारण परमेश्वराने प्रत्येकाला वेगवेगळे गुण, वेगळी क्षमता आणि जबाबदाऱ्या दिल्या. एखादा डॉक्टर शेतकऱ्याचं काम करू लागला, एखादा शेतकरी न्यायाधीशाचं काम करू लागला तर ही समाजाची व्यवस्था कोलमडून जाईल. आणि म्हणून स्वतःचं कर्तव्य ओळखून ते ईश्वरार्पण ओम तत्सत बुद्धीनं करणं हाच खरा धर्म आहे. भगवान पुढे सांगतात की मनुष्य जेव्हा अहंकार, ममत्व, लोभ, क्रोध आणि मत्सर या विषय वासनांचा त्याग करतो तेव्हा त्याचं मन शुद्ध होऊ लागतं. शुद्ध मनामध्ये परमेश्वराचं दर्शन घडतं. ज्याच्या मनात मी आणि माझा हा अभिमान राहत नाही, जो सर्व प्राणीमात्रांकडे समान दृष्टीने पाहतो, ज्याला कोणाविषयी द्वेष नाही, जो सुखदुःखात समभाव ठेवतो, तोच खरा ज्ञानी आहे. आणि असा भक्त परमेश्वराला अत्यंत प्रिय असतो. कारण तो देवाकडे काही मागण्यासाठी जात नाही, तो स्वतःला देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी जातो. यानंतर भगवान भक्तीचं सर्वोच्च रहस्य सांगतात. ते म्हणतात की ज्ञान, तप, यज्ञ, दान या सर्व मार्गांचा शेवट भक्तीत होतो. ज्याच्या हृदयामध्ये अखंड प्रेम, विश्वास आणि संपूर्ण समर्पण आहे त्याच्यावर परमेश्वराची कृपा सहज होते. भक्ती म्हणजे पूजा, आरती, डिंगोरा, मंदिरात जाणं, 8-8 तास नामस्मरण करणं असलं नाहीये. तर प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करणं, प्रत्येक माणसामध्ये देवाचं दर्शन घेणं आणि प्रत्येक क्षणी ईश्वराचं स्मरण ठेवणं हीच खरी भक्ती आहे, हाच खरा संन्यास आहे. आणि मग येतो तो भगवद्गीतेमधला सर्वात प्रसिद्ध आणि अमर श्लोक, सर्वधर्मानं परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. याचा अर्थ अनेकदा खरा तर चुकीचा घेतला जातो. भगवान इथे धर्म सोडायला सांगत नाही, ते अहंकाराचा धर्म सोड म्हणतात, भीतीचा धर्म, लोभाचा धर्म, अज्ञानाचा धर्म हा सोड म्हणतात. पूर्ण विश्वासाने मला शरण्य म्हणतात, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, तू कोणतीही चिंता करू नको. हा श्लोक म्हणजे संपूर्ण गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा हृदयात्मा आहे असं माझं मत आहे. आता हे सगळं ऐकून अर्जुनाच्या मनातल्या सर्व मोह नाहीसा होतो आणि तो भगवंताला म्हणतो की हे कृष्णा, खरंच माझा मोह नष्ट झालाय, माझ्या सगळ्या शंका दूर झाल्यात. आता मी तुमच्या आज्ञेप्रमाणे वागेन. युद्ध तेच आहे, रणांगण तेच आहे, शत्रू तेच आहे, पण बदलले आहे ते अर्जुनाचं मन. बाहेरची परिस्थिती बदलली नाही, पण आतला दृष्टिकोन बदलला. आणि ज्याचा दृष्टिकोन बदलतो त्याचं संपूर्ण जीवन बदलतं. आणि मला वाटतं या ज्ञानेश्वरी माऊलींच्या ह्या अध्यायांमधून आपल्याला हा जीवन बदलाचा संदेश देण्याचा प्रयत्नच आपण करतोय. आणि ही तुम्ही स्वतःमध्ये ज्ञानेश्वरी अंमलात एकतरी ओवी अनुभवावी नव्हे, जगावी नव्हे, तर ती अंमलात आणावी. ज्ञानेश्वरी ही जगण्यासाठी, वाचण्यासाठी आणि आचरणासाठी आहे. आणि त्यामुळं घरामध्ये शांतता, समाधान आणि ईश्वर कृपा नांदते, हे अगदी नक्की. ही ग्रंथरूपी गंगा आहे. जो या गंगेत श्रद्धेने स्नान करतो ना, त्याचं मन पवित्र होतं आणि जीवनामध्ये त्याला योग्य दिशा मिळते. ज्ञानेश्वरीचा खरा तर हा प्रवास आपण ह्या 18व्या अध्यायामध्ये थांबवतोय. थोडक्यात या अध्यायाचा किंवा संपूर्ण ज्ञानेश्वरीचा एकच संदेश आहे की कर्तव्य करा, अहंकार ठेवू नका, यश मिळाले तरी नम्र राहा, अपयश आले तरी खचू नका, प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करा आणि संपूर्ण विश्वासानं त्याला शरण जा आणि मग तुम्हाला नक्की मोक्ष मिळेल. आणि याच संदेशानं संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या अमृतमयी ज्ञानेश्वरीचा समारोप करतात. आपणही त्यांच्या चरणी कृतज्ञतेने मस्तक ठेवूया आणि त्यांच्या या दिव्य ज्ञानाचा आपल्या जीवनामध्ये स्वीकार करूयात. मी तर सुरुवात केलेली आहे, तुम्ही देखील सुरू करा. आपल्याला हा साध्या सोप्या भाषेतला सार्थ ज्ञानेश्वरीचा आनंद घ्यायचा असेल तर लक्ष्मण सूर्यभान घुगे यांनी ही साध्या सोप्या भाषेतली ज्ञानेश्वरीचं संपादन केलेलं आहे. आपण ही जरूर घ्या. खाली जो क्रमांक येतोय त्यावर संपर्क साधा. ही ज्ञानेश्वरी वाचा आणि ज्ञानेश्वरी जीवनामध्ये अंगात बांधण्याचा प्रयत्न करा. आपले आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या चॅनलवरती
प्लेलिस्टमध्ये जाऊन ज्ञानेश्वरीचे सगळे अध्याय टाकलेले आहेत 1 ते 18. हे जरूर ऐका आणि नुसते ऐकू नका, तर ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. साईनाथ भगवान की जय.